महत्त्वाची बातमी, फय्याज निसार हुसेन प्रेमजीचा कट उधळलाय। मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या। 30,000 मुंबईकरांचा जीव घ्यायचा होता। आरोपी फय्याजची पोलिसांसमोर ही कबुली आहे। मुंबईच्या भायखळ्यात मोहरम मिरवणुकीतील ही घटना। उंदीर मारण्याची गोळी खाल्ल्यानं एकाची प्रकृती गंभीर झाली। उंदीर मारण्याच्या 14,000 गोळ्या जप्त करण्यात आल्या। गोळ्या वाटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उसके बाद में सही था, घर तक जाते जाते तक फिर रास्ते में उल्टी आया। तो आप अभी कहाँ पे हो? पब्लिक में एडमिट हो? आप रहते कहाँ पे हो? मैं अपने क्या बोलते गोंडी से बच गया। वो आपको कैप्सूल खाने के बाद आपकी तबीयत खराब हुई? हाँ, उल्टी पे घर आया और कमजोरी सा लगा बस। चक्कर वक्कर कुछ नहीं, चक्कर उक्कर नहीं, उल्टी आ रहा है बस। सर, एकूण काय कारवाई केली गेली आहे या संदर्भात? तो व्यक्ती कोण आहे, त्यांनी काय संदर्भ घेऊन त्या ठिकाणी ते कॅप्सूल्स वाटप करण्याचा प्रयत्न केला? काल रात्री मोहर्रमचा प्रोसेशन चालू होता भायखला पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये। त्या ठिकाणी हा जे व्यक्ती आहे अटक आरोपी, हा तिथे की मी दर्द निवारणची एक कॅप्सूल वाटप करतोय अशा बनाव करून तिथे हजर होता आणि वाटप करत होता। मुंबई पोलिसांनी त्याला अडकवला आणि त्याच्याकडे परमिशन ना होती म्हणून त्याचा सगळा साठा जप्त केला आणि त्याची माहिती जसे की आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबर, मोबाईल नंबर हे सगळे सीज करण्यात आले आणि तसेच त्याला तिथून आम्ही रिमूव्ह केला। नंतर काही तासाने एक पोलीस स्टेशनला MLC प्राप्त झाली सलमान सय्यद नावाची व्यक्तीची, ज्यामध्ये त्याने नमूद केला की त्याने अशी एक कॅप्सूल प्रोसेशनमध्ये खाली होती आणि मग त्याची तब्येत बिघडलेली आहे। त्याला उलटी, त्याला पोटदर्द अशा प्रकारचे लक्षणे आहे। लगेच हे दोघी गोष्टींना लिंक करून मुंबई पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आणि तातडीने ते रवाना झाले आणि या व्यक्तीला उचलला आणि त्याने पोलीस स्टेशनला येऊन कबुली दिलेली आहे की त्याचा उद्देश त्याचा कट होता की या प्रोसेशनला टार्गेट करून खूप मोठे प्रमाणात लोकांना हानी पोहोचवण्याचा, आणि त्याकरिता त्याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाच्या पॉइझनस केमिकल हे ऑर्डर करून साठा केला होता आणि त्याच्याकडे 30,000 MT कॅप्सूलसुद्धा होत्या आणि मागील 15 दिवसात त्याने मुंबईमध्ये राहून या कॅप्सूलमध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून असे कॅप्सूलचा साठा तयार केला आणि त्याचा उद्देश होता या प्रोसेशनमध्ये तो दर्द निवारण कॅप्सूल म्हणून त्यांना वाटप करेल आणि अशा वाटप करून जेव्हा लोक त्याला कॅप्सूलला घेतील तर त्यांचं नुकसान होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ दुबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।